कुंभ राशी, जो लोकांचा जळफळाट होणार, नशीब बदलणार, भयंकर घटना घडणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ राशींच्या जातकांनो, डोळे फाडून बघा, कारण 21 ते 27 जून हा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कित्येक वर्षापासून तुम्ही जर संघर्षातून जात होतात, तर त्या सर्व अडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत शनिदेवाच्या दुर्मिळ साजयोगाची आणि बजरंग बलीच्या आशीर्वादाने धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. तुमच्या घरात केवळ लक्ष्मीच येणार नाही, तर ती कायमची स्थिरावणार देखील आहे. हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडेल, वाह, काय नशीब घेऊन आली आहे. या 7 दिवसात तुमच्यावर पैशांचा असा काही वर्षाव होणार आहे की तुम्ही स्वतः विचार करू शकणार नाही. अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेले पैशाचे व्यवहार किंवा जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, ते आज लोक तुमच्या समोर नतमस्तक होताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हवे त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक मोकळे होतील. परंतु एक गोष्ट कुंभ राशींच्या लोकांनो लक्षात ठेवा, हे यश फक्त अचानक मिळणार असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनू शकतात. जेव्हा हातात अपेक्षित पैसा हातात येईल, तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा पैशांच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक अजिबात करू नका. हे पैसे केवळ संपत्ती नाही, तर शनिदेवाने दिलेली ती परीक्षा आहे, जे ठरवेल की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत धुळीला मिळणार. म्हणूनच या 7 दिवसात तुमच्याकडे येणारे लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकवून कसे ठेवायचे हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे. तर माझ्या कुंभ राशींच्या मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आनंदाच्या आणि पावसाच्या किंवा पैशांच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं गंभीर व्हा. कारण लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशाला गवस घालते, तेव्हा सूर्याच्या तेजाची जळजळ ही सावलीला होत असते. तुमच्या घरात जसा पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढू लागेल, तसे तुमच्या अवतीभोवती असणारे लोकांच्या पोटात गोळा उठल्यास सुरुवात होईल. दुसऱ्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत, जे वरून गोड बोलत आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा छाप बसणार आहे. हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे आहेत. कदाचित तुमचे मित्र किंवा शेजारी असू शकतात. त्यांना हे सहन होत नाही की ज्या व्यक्तीला ती कालपर्यंत दुबळी समजत होते, ती व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोहोचली. हे लोक तुमच्या सुखाला लागलेली वाईट नजरेसारखे आहेत. हे शत्रू तुमच्या समोर कधीच उघडपणे वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ही अतिशय हुशारीने आणि तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला एक सर्वात घातक गोष्टीपासून सावध राहायचे आहे, आणि ती म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दल किती प्रेम, किती आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीची संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून गुपित सांगाल, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसली आहे. म्हणूनच कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचे सिक्रेट स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही, तर हे शास्त्र तुम्हाला तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळही लावणार नाही. तर कुंभ राशींच्या जातकांकडून आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला असेल, पण आता ते वाईट दिवस तुमचे कायमचे संपलेत असून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस उतरणार आहेत. तुमच्या पुढच्या 72 तासात, म्हणजेच पुढील 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि शनिदेवाकडून 3 मोठे संकेत मिळायला सुरुवात होईल. हा पहिला संकेत असेल, तुमच्या मनातील शांततेचा बऱ्याच दिवसापासून जे मानसिक दडपण किंवा चिंतेचे मळक तुमच्यासमोर होते, त्याच्या कुठल्याही कारणाशिवाय आता ते दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जे काम कित्येक महिन्यापासून रखडलं होतं, ते आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होईल. आज तुमच्या नशिबाच्या चक्राचा शेरण्याचा पहिला पुरावा असेल. दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, तुमच्या नातेवाईकाच्या, म्हणजेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा तुमच्या कुटुंबाकडून काहीतरी
खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलं मुलींसाठी मनासारखी आणि अतिशय उत्तम विवाहाची स्थळ चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे कारण घडेल. इतकेच नाही तर ज्या दाम्पत्यांना प्रतीक्षा होती की त्यांच्या घरी लवकरच पाळणा हल्ल्याचे म्हणजे संतान प्राप्तीचे स्पष्ट योग आहेत, 3 दिवसात दिसून येतील. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्यावर होत असलेल्या देवी कृपेचा थेट आशीर्वाद आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या करिअर आणि आर्थिक यशाशी जोडलेला असेल. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असेल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी खुशखबर येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारे एक नवीन ग्राहक जोडला जाईल. तुम्हाला सांगत आहेत की आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने पळाला आहे, त्यामुळे संधीचं सोनं करण्याची आता तुमची वेळ आली आहे. कुंभ राशींच्या माझ्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या खूप काही गोष्टी केल्या, पण आता थोडं कान देऊ नये का? तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असतानाच आणि चारही बाजूंनी आनंदाच्या बातम्या कानावर येत असतानाच तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्य एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिसा कायम गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्याच परिचयातील किंवा तुमच्याच नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लालगोटकेपणा करत रडवेलेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम मुद्दाम मागण्यासाठी दारात उभे राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा अत्यंत कडक आणि गंभीर इशारा आहे की या 7 दिवसांच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम असू द्या, पण ही रक्कम देण्याची चुकूनही करू नका. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली, कितीही संकटात असली किंवा कितीही भावनिक आव्हानं करत असली तरीही तिला स्पष्ट आणि शब्दात सांगा की नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा म्हणजे गेलेला पैसा समजावे. समोरचा व्यक्ती तो पैसा परत करण्याची तसदीही घेणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेला तर तीच व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजेच पैसाही जाईल पण वर्षानुवर्षाची नातीही कायमची संपतील. लक्षात घ्या की जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिळवण्यासाठी आपला खिसा रिकामा केला तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. कुंभ राशींच्या मित्रांनो, पुन्हा तीच वेळ येईल जिथे तुम्हाला इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येईल. त्यामुळे या 7 दिवसात स्वतःचा पैसा जपून वापरा, उधळपट्टी टाळा आणि कोणालाही उधारी देऊन स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. कुंभ राशींच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतली आहे. मी या प्रचंड यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या त्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला महाबली बजरंग बलीच्या एका गुप्त महाउपायाची गरज आहे. या जून महिन्यात येणाऱ्या कोणत्याही शनिवारी किंवा कोणत्याही मंगळवारी रात्री शांत वेळी एकतर हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर शांतपणे बसा. बजरंग बलीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला शुद्ध सेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अवैध सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक दिव्य प्रक्रिया आहे. हे चमेलीचे तेल अर्पण केल्यानंतर तिथेच बसून पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 वेळा पठण करा. हनुमान चालिसाचे हनुमानाचे नामस्मरण तुमच्या कुंडलीत शनिदेवांचा कोप शांत करेल आणि तुमच्यावर येणारे सर्व संकटे स्वतःवर ओढून घेईल, तुमचे रक्षण करेल. ही सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करत असले किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या सर्व वाट त्यांच्यावर उलटतील. तुम्हाला स्पर्शही करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणतेही ज्ञान हे अर्धवट ठेवून म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असतं. आज या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती सावधानता आणि बजरंगबलीचा उपाय आपल्या मनावर पक्के करून ठेवा. जर तुम्ही दुर्लक्ष केले असेल तर ही सुवर्ण संधी हाताशी जाऊ शकते.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.